येथे वाळू तस्करीवरील महिला तलाठ्यांची धडाकेबाज कारवाई। आपण पाहत आहात पोलीस राऊंड न्यूज। एक केंद्रीय मंत्री आणि 2 आमदारांच्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्याच्या पिंपरी नांदू येथील तापी नदी पात्रातून राजकीय आशीर्वाद असलेले काही वाळू तस्कर जेसीबी व पोकलँड मशीनच्या साह्याने गेल्या अनेक महिन्यांपासून बेकायदेशीर पद्धतीने तापी नदी पात्राच्या पाण्यातून वाळूचं उत्खनन करून ट्रॅक्टरवर बसलेल्या गाळणीच्या माध्यमातून दिवसभर वाळू गाळून ती वाळू नदी किनाऱ्यावर साठवून त्या वाळूची रात्री 8 वाजेपासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत महसूल विभागाची रॉयल्टी कर बुडवून रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात चोरट्या पद्धतीने वाहतूक करत असल्याचं पोलीस राऊंड न्यूज या माध्यमाने प्रसारित केल्यावर माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी दखल घेऊन माननीय तहसीलदार मुक्ताईनगर यांनी कारवाईबाबत सूचना दिल्या। त्यावर संबंधित महिला तलाठी व मंडळ अधिकारी यांना कारवाईचे आदेश दिले। त्यावरून पिंपरी नांदू येथील कर्तव्यावर असलेल्या महिला तलाठी श्रीमती दिव्या रेखोटे यांनी तापी नदी पात्रातून चोरी करून वैध पुराव्याशिवाय वाहतूक करत असलेल्या पिंपरी नांदू येथील 2 ट्रॅक्टर ट्रॉली जोडलेल्या वाहनांना कारवाई करून जप्त केलं व पुढील महसूल विभागाच्या नियमान्वये दंडात्मक कारवाईकरिता तहसीलदार कार्यालय आवारात मुक्ताईनगर येथे जमा केलं आहे। मुक्ताईनगर तालुक्यात पिंपरी नांदू सारख्या वाळू तस्करीच्या परिसरात एका महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याने केलेल्या कारवाईचं परिसरात कौतुक होत आहे। यासह तापी नदी पात्रातून बेकायदेशीर पद्धतीने वाळू चोरी करणाऱ्या वाळू तस्करांसोबत हस्ते पर हस्ते आर्थिक हितसंबंध असलेल्या मंडळ अधिकारी यांची तात्काळ तालुक्याबाहेर बदली करण्यात यावी अशी मागणी परिसरातील सुज्ञ आणि इज्जतदार नागरिकांकडून होत आहे। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट मुक्ताईनगर जळगाव।